नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत एन-आर-सी. एन-आर-सी म्हणजे काय? तर नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन. आता हे एन-आर-सी नक्की काय आहे आणि हे का आणलं गेलं? तर पाहूया आपण थोडक्यामध्ये एन-आर-सी म्हणजे काय. द नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन एन-आर-सी हे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन म्हणजेच काय, तर सर्व भारतीय नागरिकांची नोंदणी करायची, ज्याची निर्मिती ही 2003 मध्ये नागरिकत्व कायदा 1955 ची दुरुस्ती अन्वये करण्यात आली. तर या एन-आर-सीचा उद्देश काय? तर बघा, याचा मुख्य उद्देश आपल्याला सांगता येईल की वैध भारतीय नागरिकांची ओळख पटवणे, त्यांच्या नोंदी करणं आणि जर कोणी अवैधरित्या भारतामध्ये राहत असेल तर त्या व्यक्तीस त्याच्या मूळ देशामध्ये परत पाठवून देणं. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन. आसाम हे देशातलं एकमेव असं राज्य आहे जिथे या प्रकारची सिटिझनशिप रजिस्टरची व्यवस्था आहे. 1951 मध्ये हे पहिलं रजिस्टर असं तयार करण्यात आलं. 2013 ते 2014 पासून आसाममध्ये याची अंमलबजावणी सुरू झालेली आपल्याला दिसते. 2021 मध्ये देशाच्या उर्वरित भागामध्ये याची घोषणा किंवा एन-आर-सी लावण्यात येईल अशी घोषणा सरकारनं केली, परंतु त्याची अजूनही अंमलबजावणी काय झालेली नाही किंवा अजूनपर्यंत ते एन-आर-सी लागू केलेलं नाही. पार्श्वभूमी काय एन-आर-सीची? तर आसाममध्ये बेकायदेशीर इमिग्रेशनच्या अनोख्या समस्या असलेले हे सीमावर्ती राज्य आहे. 1951च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार 1951 मध्ये येथील नागरिकांची नोंदणी केली होती, मात्र नंतर त्या नोंदणीची देखभाल झाली नाही. बेकायदेशीर स्थलांतरित कायदा 1983 नंतर संसदेनं पारित केला, ज्यामुळं आसाममधील बेकायदेशीर स्थलांतरांची ओळख पटवण्यासाठी एक स्वतंत्र न्यायाधिकरण प्रक्रिया तयार करण्यात आली. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 2005 मध्ये ते असंविधानिक म्हणून रद्द केलं आणि त्यानंतर भारत सरकारनं आसाममध्ये एन-आर-सी अद्ययावत करण्यास सहमती दर्शवली. आसाम एन-आर-सी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये 1 दशकाहून अधिक काळ हे सुरू आहे, पण याची प्रगती ही असमाधानकारक असल्यानं सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये या प्रक्रियेचे निर्देशन आणि देखरेख करण्यास सुरुवात केली. आसामसाठी 31 ऑगस्ट 2019 मध्ये प्रकाशित झालेल्या अंतिम अद्ययावत एन-आर-सी मधील 31 दशलक्ष 3.1 कोटी हे लोक समाविष्ट होते. 33 दशलक्ष म्हणजे 3.3 कोटी लोकसंख्येपैकी 1.9 दशलक्ष म्हणजे 19 लाख अर्जदार या एन-आर-सी मध्ये आले नाहीत, सोडले. त्यांना संभाव्यत राज्यविहीन केलं गेलं. अनेक वैध या एन-आर-सी मध्ये अनेक वैध नागरिकांना सुद्धा वगळण्यात आलं. तसेच अनेक बेकायदेशीर स्थलांतरींचा समावेश सुद्धा यामध्ये करण्यात आला अशी सरकारला विश्वास. 2019च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपनं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये संपूर्ण भारतासाठी जसं आसामसाठी तशी एन-आर-सी लागू करण्याचं आश्वासन दिले होतं. 19 नोव्हेंबर 2019 रोजी त्यावेळेस गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय संसदेच्या राज्यसभेमध्ये घोषित केलं की एन-आर-सी हे देशभर लागू केला जाईल. नागरिकत्व नियम 2003 नुसार केंद्र सरकार राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी NPR नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर लोकसंख्या नोंदणी तयार करण्यासाठी त्यात गोळा केलेल्या डेटाच्या आधारे एन-आर-सी तयार करण्याचा आदेश जारी करू शकतो. कायदेशीर आणि नियामक तरतुदी काय होत्या याच्यातल्या? नागरिकत्व सुधारणा कायदा 2003 मध्ये, त्यामध्ये क्रमांक 2004चा कायदा 6चं नागरिकत्व आणि हे त्यामध्ये 1955 मध्ये काही कलम जोडले. 14A राष्ट्रीय ओळखपत्र जारी करणं. केंद्र सरकार भारतातील प्रत्येक नागरिकाची अनिवार्य नोंदणी करू शकतं आणि त्याला एक राष्ट्रीय ओळखपत्र जारी करू शकतं. केंद्र सरकार भारतीय नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी ठेवू शकतं, त्यासाठी राष्ट्रीय नोंदणी प्राधिकरण सुद्धा स्थापन करू शकतं. नागरिकत्व सुधारणा कायदा 2003, जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969च्या 3च्या कलम उपकलम 1 अंतर्गत नियुक्त रजिस्ट्रार जनरल भारत सुरू झालेल्या तारखेपासून आणि
पासून राष्ट्रीय नोंदणी प्राधिकरण म्हणून काम करेल. नागरिक नोंदणीचे रजिस्ट्रार जनरल म्हणून ते काम होईल. केंद्र सरकार अशा आणि अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यासाठी नियुक्त करू शकतं. जे नागरिक नोंदणीचे रजिस्ट्रार जनरल त्यांची कार्य आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मदत करण्यासाठी आवश्यक असतील. भारतातील नागरिकांची अनिवार्य नोंदणी करताना अवलंबित जाणारी ही प्रक्रिया विहित केली जाईल. त्यामुळे पडताळणी प्रक्रियेदरम्यान अशा व्यक्तींचे तपशील ज्यांचे नागरिकत्व संशयास्पद आहे स्थानिक निबंधकाद्वारे पुढील चौकशीसाठी लोकसंख्या नोंदवहीमध्ये योग्य टिप्पणीसह ते प्रविष्ट केले जातील आणि संशयास्पद नागरिकांच्या बाबतीत त्या व्यक्ती किंवा त्या कुटुंबावर सूचित केलं जाईल. त्यांना याच्यामध्ये उपनियम 4 मध्ये विधिनिश्चित केलेली प्रत्येक व्यक्ती किंवा कुटुंबाला उपजिल्हा किंवा तालुका निबंधकाद्वारे समाविष्ट करण्याचा किंवा वगळण्याचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी नागरिक नोंदणीसाठी उपजिल्हा किंवा तालुका निबंधकाद्वारे सुनावणीची संधी सुद्धा दिली जाईल. NPR मध्ये नोंदणी केली जाईल आणि जे या नोंदणीमध्ये सगळ्यांची नोंदणी करतानाच या नोंदवहीमध्ये योग्य ज्यांचे नागरिकत्व संशयास्पद असेल त्या संदर्भातील त्यांची तपासणी केली जाईल. त्या संदर्भात त्यांनी पुरावे द्यावे लागतील किंवा जे काही असतील त्यानुसार ज्यांचे संशयास्पद सापडणार त्यावेळेस आतमध्ये उपजिल्हा किंवा तालुका निबंधक आपले निष्कर्ष नोंदवल्यापासून 90 दिवसांच्या आतमध्ये अशा वाजवी किंवा वाढीव मुदतीच्या आत अंतिम करतील ज्यासाठी तो लेखी कारणे नोंदवेल. 1955च्या नागरिकत्व कायद्यातील भारतातील प्रत्येक नागरिकाची अनिवार्य नोंदणी आणि त्याला एक राष्ट्रीय ओळखपत्र जारी करण्याची तरतूद आहे. 1955च्या नागरिकत्व कायद्यामध्ये आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन NRC तयार करण्यासाठी नियमांतर्गत एक विशेष तरतूद आहे जी त्या अर्जावर आधारित आहे आणि ही जी आसाममधली तरतूद ही उर्वरित भारतापेक्षा वेगळी. आता NPR नॅशनल पॉल्युशन रजिस्टर आणि NRC नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन यामधील काय फरक आहे बघा. तर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी NPR हे सर्व लोकांच्या तपशीलवार नोंदणी असलेलं रजिस्टर आहे. त्यामध्ये कोणत्याही ग्रामीण किंवा शहरी भागातील नागरिक आणि गैरनागरिक सगळ्यांचा समावेश आहे NPR मध्ये. या उलट NRC मध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन ही भारतात आणि भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या तपशिलाची नोंद असणार आहे. NPR ही नागरिकत्व गणनेची मोहीम नाही. त्यात काही परदेशी नागरिक 6 महिन्यांपेक्षा जरी जे जास्त काळ राहत एखाद्या परिसरात राहत असतील तरीही त्यांचं NPR मध्ये नाव घेतलं जाईल. त्यांची राहिल्याची तिथं नोंद असणार. NPR हा लोकसंख्या निबंधक आहे तर NRC सारखा नागरी निबंधक नाही. फक्त लोकसंख्या पण भारतीय नागरिक म्हणजे काय हे ते कन्फर्म करू शकत नाही. फक्त भारतामध्ये राहतील म्हणून तो NPR तो भारताचा नागरिक आहे का नाही या संदर्भात NPR मध्ये नाही सांगू शकत आपण. NRC ही भारतीय नागरिकांसाठी NPR ही राहणाऱ्या सगळ्यांसाठी त्याच्यामध्ये सगळे जे राहती 6 महिन्यापासून त्यांची पण नोंद होती. याच्यामध्ये गाव शहर उपजिल्हा जिल्हा राज्य स्तरावर त्यांची नोंदणी केली जाते. प्रत्येक भारतातील नेहमीच्या रहिवासी यांनी सुद्धा NPR मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. NPR मध्ये यांचे पण जे नागरिक आहेत सिटीझन आहेत भारताचे त्यांची सुद्धा नोंदणी ही NPR मध्ये करणं आवश्यक. नागरिकत्व नियम 2003 नुसार NPR तयार करण्यासाठी NPR मध्ये गोळा केलेल्या डेटाच्या आधारेच पुढे NRC तयार करण्याचा आदेश सरकार जारी करू शकतं. 2003च्या नागरिकत्व नियमानुसार स्थानिक अधिकारी व नंतर त्या व्यक्तीचं नाव NRC मध्ये जोडलं जाईल की नाही हे ते अधिकारी ठरवतील आणि त्याद्वारे नागरिकत्वाचा दर्जा त्या व्यक्तीला मिळेल की नाही हे सुद्धा ते ठरवतील. संपूर्ण भारतात हे करण्यासाठी कोणत्याही नवीन नियमांची किंवा कायद्याची गरज असणार नाही. NPR हे 2015 साली अपडेट केलं गेलं. मात्र NPR हे मुळात 2003 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळामध्ये हे अस्तित्वात आलं होतं. नागरिकत्व कायदा 1955 मध्ये दुरुस्ती करून तत्कालीन वाजपेयी सरकारनं यामध्ये अवैध निर्वासित अशी एक श्रेणी जोडली. जे वैध नाहीत जे विना अवैधरित्या भारतामध्ये राहतात अशी श्रेणी या सरकारनं तत्कालीन वाजपेयी सरकारनं त्याच्यामध्ये जोडली होती. 10 डिसेंबर 2003 रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आणि त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आले NRCचा डेटा कशा प्रकारे ह्या NPR वर अवलंबून असू शकतो. त्याच्यामध्ये NRC आणि NPR किंवा NRC संदर्भात काही प्रश्न आहेत
तर NRC फक्त मुस्लिमांसाठीच आहे का? तर नाही. NRC आणि धर्माचा काही संबंध नाही. NRC लागली तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाला त्यामध्ये नोंदणी आवश्यक आहे. त्याला ती नोंदणी करावीच लागणार आहे. प्रश्न, NRC मध्ये धार्मिक मुद्द्यांच्या आधारे लोकांना बाहेर पाठवणं, ह्या धर्माचे म्हणून बाहेर पाठवायचं असं होणार आहे का? तर नाही. NRC कोणत्याही धर्मावर आधारित नाही. जे भारताचे नागरिकत्व, जे भारताचे नागरिक आहेत त्यांना त्यांची त्याच्यामध्ये समावेश होणार आहे. धर्माचा, जातीचा याच्यामध्ये कसलाही समावेश असणार नाही किंवा ते आधारावर असणार नाही. NRC द्वारे भारतीय मुस्लिमांना नागरिकत्व पुरावे द्यावे लागणार का? तर NRC जेव्हा कायदा बनेल त्यावेळी कोणताही पुरावा चालेल, किंवा तुम्ही नागरिक आहेत म्हणल्यावर काय विषय नाही, सगळ्यांसाठीच. नागरिकत्व कसं दिलं जाणार आहे NRC द्वारे? एखाद्याला जर नागरिकत्व घ्यायचं असेल तर कसं? ते सरकारच्या मनावर नागरिकत्व मिळणार आहे का? तर नाही. सरकार काय सांगणार की तुमचा जन्म, वंश आणि तुमची नोंदणी यानुसार तुम्हाला नागरिकत्व मिळणार आहे. जर NRC लागू झाली तर मला 1971च्या आधीची वंशावळी सिद्ध करावी लागणार आहे का? तर NRC लागू झाली तर तुम्हाला 1971च्या आधीची वंशावळी सिद्ध करण्याची गरज नाही. तुम्हाला 1971च्या अगोदरची वंशावळी सिद्ध करण्यासाठी आई वडिलांचे जन्म प्रमाणपत्र आणण्याची आवश्यकता नाही. ते फक्त आसाम NRC साठी लागू होतं. आसाम करार आणि माननीय सर्वोच्च न्यायालयानं जे आदेश दिले होते त्यानुसार देशातील अन्य भागात सिटिझनशिप नियम 2003 नुसार NRC ची प्रक्रिया राबवली जाणार आहे. की 1971च्या आधीचं हे आसामसाठी, संपूर्ण देशासाठी असू शकणार नाही. ओळख सिद्ध करणं इतकं सोपं आहे, तर मग आसाममधून 19 लाख लोक ही NRC मधून बाहेर कसं काय राहिली? तर आसामच्या समस्यांची देशाची तुलना करणं योग्य नाही. सगळ्यात महत्त्वाचं, आसाममध्ये घुसखोरीची समस्या भरपूर आहे आणि तिथं अनेक वर्षापासून ती चाललेली. याविरोधात तिथं 6 वर्ष आंदोलन झालंय. या घुसखोरांमुळेच राजीव गांधी यांनी 1985 मध्ये एक करार करावा लागला होता राजीव गांधींना. NRC साठी किचकट आणि जुने दस्तावेज मागितले जातील का? जे मिळणं अवघड आहे. तर ओळख सिद्ध करण्यासाठी सामान्य दस्तावेज सुद्धा चालतील. राष्ट्रीय स्तरावर NRC ची घोषणा झाली तर सरकार त्यातील नियमावली जारी करेल, ज्यामुळे अडचणी येणार नाहीत. सरकार आपल्या नागरिकांना त्रास देण्याचा विचार करणार नाही. ते जुनं असं किचकट ही प्रक्रिया असणार नाही, सगळ्यांना सामावून घेणारी ही प्रक्रिया असणार आहे. एखादा अशिक्षित व्यक्ती असेल आणि त्याच्याकडे जर दस्तावेजच नसतील तर काय होईल? तर अशा प्रकरणात अधिकारी आणि साक्षीदार आणण्याची परवानगी देतील त्याला. सोबतच अन्य पुरावे कम्युनिटी व्हेरिफिकेशनसाठी देखील परवानगी देतील. यासाठी सुसूत्रित पद्धत अवलंबली जाईल. कोणत्याही नागरिकाला त्रास न होता ही NRC मध्ये त्याची नोंदणी केली जाणार. तसंच गरीब, अशिक्षित, ओळख नसलेल्या लोकांचं काय? तर कोणत्याही नागरिकाचा सरकारी यंत्रणेशी संबंध येतोच, त्याच्याच आधारे अशा व्यक्तीची ओळख तिथे पटवली जाणार आहे. त्यासाठी आधार महत्त्वाचा असणार आहे. NRC द्वारे अन्य लिंगी, नास्तिक, आदिवासी, दलित, महिला आणि भूमिहीन लोक वगळले जातील का? तर अशा कोणत्याही समुदायाला NRC मधून वगळलं जाणार नाही. तर NRC आपण पाहिलं की नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप ही या संदर्भात काही प्रश्न आणि NRC ला होत असलेला विरोध. आता जर सरकारनं ही मनशा आहे सरकारची लागू करण्याची, आता ते कधी होते ते आपण पाहूया. धन्यवाद.